नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीतल्या मोठ्या स्पेलिंग्स बनवायला सगळ्यांनाच अवघड जातं. खास करून जेव्हा आपण मोठी स्पेलिंग लिहितो, एक्झॅक्टली काय लिहायचं हे कळत नाही. आज मी तुम्हाला स्पेलिंग कशी बनवायची हे शिकवणार आहे. अर्थात एक व्हिडिओ कधीही पुरेसा असू शकणार नाही तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये मास्टर व्हायचं आहे. बट येस, ही एक स्टेप आहे. याच्यामध्ये तुम्हाला अशा अनेक स्टेप्स घ्याव्या लागतील. तुम्हाला अनेक व्हिडिओ बघावे लागतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सो बघा, मी तुम्हाला शिकवतो आहे की एखादी मोठी स्पेलिंग कशी लिहिली जाईल. तर बघा, इथे काही शब्द दिसतो. आज मी टीवाले सगळे शब्द घेतलेत. जसं की TURE म्हणजे चर. सो जेव्हा एखाद्या स्पेलिंगच्या पाठीमागे तुम्हाला चर असा आवाज येतो, चर, जसं की आता इथे बघा, कल्चर. आता चर यायच्या अगोदर म्हणजे चर आवाज येण्याच्या अगोदर तुम्हाला कुठला आवाज येतो आहे? कल. आता कल ही स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार आहात? कल. लक्षात आलं का? कल चर. सो बघा, जर तुम्हाला TURE म्हणजे चर माहिती असेल तर तुम्हाला कल्चर. आता काही जण म्हणतील सर के का नाही, म्हटलं तर ए काय नाही. तर ह्या बेसिक गोष्टी ना तुम्हाला मी ऑलरेडी शिकवल्या. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आता इथे बघा, नेचर, नेचर. आता तुम्हाला चरचा आवाज तर सगळ्यांना माहिती आहे. नेला काय म्हणणार? आता तुम्ही कदाचित काही जण नला ई लावाल, बरोबर. पण बऱ्याच वेळा ना काय होतं माहिती आहे का, ए साऊंडसाठी आपण एचा वापर करतो जर तिथे लॉंग साऊंडमध्ये हा असेल स्वर. सो नेचर. पुढचं बघा, जेव्हा तुम्हाला शल आवाज येईल, शल, त्यावेळी तुम्हाला लिहायचं आहे TIAL. अर्थात शल आवाजासाठी इंग्रजीमध्ये अजून एक शब्द आहे CIAL. पण आजचा व्हिडिओ लांबलचक होऊ नये किंवा शल कधी आणि CIAL कधी आणि TIAL कधी याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन. पण आज फक्त शल म्हणजे TIAL, कारण आपण सगळे टीवाले शब्द घेतो आहे, सफिक्स घेतो आहे. सो जेव्हा तुम्ही शल ऐकाल की नाही, तुम्हाला TIAL लिहायचं आहे. सो आत्ता इथे बघा, पुढे तुम्हाला शब्द दिसतोय इसेन्शियल. इसेन्शियल. इ सेन. इसेन्शियल. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये एक गोष्ट असेल की सर डबल एस का लिहिलं. ऐकताना ना स्पेलिंग उच्चारताना जर तुम्ही ही जी ट्रिक वापरलीत ना, इसेन, सो तुम्हाला दोन सचा साऊंड होईल बघा. इस से, इस से. सो जेव्हा तुम्हाला दोन स तिथे ऐकायला मिळतात, इसेन्शियल, इस स से, सो दोन सचे साऊंड होत आहेत डबल एस. सो ही ट्रिक तुम्हाला काम करेल. सिक्वेन्शियल. सिक्वेन्शियल. आता हा शल तुम्हाला माहितीच आहे. सी. क्वे. आता क्वे, क्वे म्हणजे क्यू तुम्हाला माहिती आहे, पण क्यूच्या जोडीला नेहमी यू येतच, हे नेहमी लक्षात ठेवा. मात्राला आपण म्हणतो ई. सिक्वेन आणि शल. किती सोपं होऊन जातं बघा. छोट्या छोट्या स्पेलिंग्स, मोठ्या स्पेलिंग तुम्ही इझिली लिहू शकता छोट्या छोट्या गोष्टीतून, बरोबर. सिक्वेन्शियल. TIOUS म्हणजे शस. जेव्हा तुम्ही ऐकायला शस येईल की नाही, आता शसला मी पुन्हा म्हटलं ना की CIOUS हा सुद्धा एक सफिक्स आहे. पण आज मला तो गोंधळ तुमचा करायचा नाही आहे. CIOUS कधी किंवा TIOUS कधी, त्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवेन आणि त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. लक्षात ठेवा आपलं चॅनल, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओज मिळत राहतील आणि तुम्ही तुमची स्पेलिंग्समधल्या मिस्टेकसुद्धा डेव्हलप करू शकता. आता बघा, कॅप्शस. शस तर तुम्हाला माहितीच आहे, TIOUS. मग कॅपला काय म्हणतात? CAPTIOUS. कॅप्शस. न्यूट्रिशस. शस ऐकलं तुम्ही, सो शसला तुम्हाला TIOUS लिहायचं आहे. न्यू ट्री. न्यू ट्री शस. सिंपल. सो जेव्हा तुम्ही शस ऐकाल तुम्हाला TIOUS लिहायचं आहे. अशा असंख्य तुम्ही स्पेलिंग बनवू शकता जिथे तुम्हाला शस उच्चार ऐकायला येईल, तुम्हाला TIOUS लिहायचं आहे. अर्थात CIOUS मी पुन्हा सांगतोय, हाही एक साऊंड आहे, पण तो कधी हे मी दुसऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन.
त्यानंतर तुम्ही जेव्हा च्युअल असा शब्दाच्या शेवटी ऐकाल, जसं आता इथे बघा व्हर्च्युअल, व्हर्च्युअल आपण म्हणतो व्हर्च्युअल. सो च्युअल जेव्हा ऐकता ना त्यावेळी तुम्ही TUAL लिहायचं आहे. जसं की आता बघा च्युअल. सो स्पेलिंग जर तुम्ही ऐकलात आणि CH लिहायला गेला तर तुमची स्पेलिंग मिस्टेक होईल. सो हे सफिक्स तुमचे असे पाठांतर असतील ना तर तुम्ही कुठलीही स्पेलिंग लिहू शकता. जसं व्हर्च्युअल. आता तुम्ही काही जण म्हणाल सर व्हीर का नाही लिहिलं, तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, र जोडीला येतो की नाही त्यावेळी जनरली आपण FIR FER हे आपण लिहितो. व्हर म्हणून आपण ए लिहित नाही, लक्षात ठेवा. फॅक्च्युअल, फॅक्टची स्पेलिंग तुम्हाला माहितीच आहे, फॅक्ट आणि च्युअल. सो सिम्पली तुम्हाला ही स्पेलिंग करता आली. अर्थात ही स्पेलिंग तुमच्यासाठी आहे पंक्च्युअल. स्पेलिंग लिहिताना शांतपणे विचार करा. उच्चार समजून घ्या की प ला कुठला स्वर लागलाय, प तर अ ला काय लिहिलं जाईल, अच्या पुढे काय येते, न. सो न ला काय येईल, च्युअलला काय. सो खूप व्यवस्थित विचार केला तर तुम्ही कोणतीही स्पेलिंग लिहू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब डेफिनेटली करायचं आहे आणि शेअर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये करा आणि तुमच्या फॅमिली जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यामध्ये करा आणि आपले हे जे व्हिडिओज आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.